सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात एका बैलाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस लखन। गेल्या काही वर्षांपासून लखनने मैदान गाजवत केवळ आपल्या मालकाचं नाही तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आहे। लखनची कहाणी सुरू होते जालना जिल्ह्यातील कार्ला गावातून। साधारण 3-3.5 वर्षाचे असताना गजानन काळे यांच्याकडून हा बैल 2 दाती वासरू असताना 11,51,000 रुपयांना खरेदी करण्यात आला। त्यावेळी दावणीला आधीपासून ओम आणि पिंट्या हे बैल होते, पण भविष्यासाठी आणखी एक चांगला वासरू तयार करण्याचा म्हणून लखनची खरेदी करण्यात आली। यानंतर लखनच्या खुराकापासून त्याच्या सरावापर्यंत सगळ्या गोष्टीवर विशेष लक्ष देण्यात आलं। भवानी मनोड शेठ आणि बैलांची देखभाल करणाऱ्या टीमने त्याला योग्य पद्धतीने तयार केलं। त्याचा परिणाम मैदानात दिसायला लागला आणि लखनने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बैलगाड्यांमध्ये होणाऱ्या शर्यतीमध्ये आपली ताकद दाखवायला सुरुवात केली। आजपर्यंत लखनने अनेक मोठ्या शर्यती जिंकल्या आहेत। 2 चाकी गाड्या आणि बुलेटसह जवळपास 15 गाड्या, तसेच पेडगाव, हिंदकेसरी, वडकी, कोरेगाव यासारख्या मैदानामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे। त्या श्रीनाथ केसरी मैदानातील फॉर्च्युनर गाडीचा मानकरी ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी कामगिरी ठरली। पण लखनच्या यशामागे फक्त वेग नाही, त्यामागे आहे दिवसाचा खुराक, काळजी आणि योग्य नियोजन। लखनला दूध, डाळी, काजू, बदाम, मांडी आणि इतर पौष्टिक आहार खुराक दिला जातो। नियमित मैदानात उतरत असल्यामुळे त्याला सरावही मैदानातूनच होत राहतो। आज लखनची मागणी इतकी वाढली आहे की त्याच्या 85 ते 95 लाख रुपयापर्यंत ऑफर आल्याचं सांगितलं जातं। मात्र मालकाचं स्पष्ट मत आहे की लखन विकायचं नाही, कारण त्याने केवळ पैसा नाही तर आपल्या गावाचं आणि जिल्ह्याचं नाव कमावून दिलं आहे। आणि आता लखन नंतर पुढची पिढी तयार केली जात आहे। छोटा लखन मैदानात चांगली कामगिरी करत असून त्याने सुरुवातीच्या काही शर्यतीमध्ये स्थान मिळवलं आहे। मात्र मालक स्वतः एका महत्त्वाचा सल्ला देतात, हा खेळ आवडीने करा पण विचारपूर्वक करा, कारण अनेकांनी जमिनी विकून या क्षेत्रात नुकसानही करून घेतलं आहे। त्यामुळे बैल सांभाळण्याचा खर्च, खुराक आणि संपूर्ण व्यवस्थापन लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला हवा। आज लखन हा फक्त एक बैल राहिलेला नाही, तो छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याची ओळख बनला। मैदानात त्याचा वेग पाहण्यासाठी हजारो बैलगाडा उत्सुक असतात आणि लखनला नाव आता महाराष्ट्राच्या बैलगाड्याकडेही पोहोचला आहे। लखनचा हा प्रवास मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।